नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचं आंदोलन नाशिकमधून मुंबईच्या दिशेने निघालेलं लाल वादळ मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे। वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। किसान सभेच्या शिष्टमंडळाला हे आश्वासन देण्यात आलं। तर मुंबईच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांशी याबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असं शेतकरी नेते अजित नवले यांनी स्पष्ट केलंय। आज मंत्री गिरीश महाजन आंदोलनस्थळी जाऊन सर्व माहिती देणार आहेत। त्यानंतर किसान सभा आपला लॉंग मार्च मागे घेण्याची शक्यता आहे। प्रमुख मागण्या नेमक्या किसान सभेच्या काय आहेत तर आदिवासींच्या ताब्यात असलेली 10 एकर हक्काची जमीन त्वरित लाभधारकांना द्यावी। वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येकाला स्वतंत्र मालकीचा सातबारा मिळावा। वनपट्टा धारकांना मिळालेल्या जमिनीमध्ये विहीर, जमीन सपाटीकरण, फळबाग लागवड, सोलर मोटर यासह केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत प्रतिनिधी धनंजय दळवी। धनंजय, विक्रांत, नक्कीच आपण जर पाहिलं तर नाशिकवरून निघालेले हे लाल वादळ आज शहापूर तालुक्यात थांबलेलं आहे आणि कदाचित इथेच हा मुक्काम असेल, कारण की ज्या पद्धतीने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेली सकारात्मक चर्चा, त्यानंतर हा जो लॉंग मार्च आहे तो याच ठिकाणी थांबेल आणि कदाचित इथूनच परतीचा प्रवास जो आहे तो यांचा सुरू होताना आज आपल्याला पाहायला मिळू शकतो। सध्या तरी आपण जर पाहिलं तर सकाळी इथेच हे सगळे अनेक विविध मागण्या ज्या आहेत त्या या आदिवासी शेतकरी बांधवांच्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच सगळ्या संदर्भात शिष्टमंडळासोबतची कालची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं आश्वासन मिळालेलं आहे। आता या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत आणखी काही जण आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार, त्यांच्याकडून विचारणार। काल मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक झाली, त्या बैठकीत आश्वासनं मिळाली, त्यामुळे आजची नेमकी भूमिका काय, आज किती वाजेपर्यंत इथे थांबणार आहात, पुढची नेमकी दिशा कशी? आम्हाला जी हेडलाईन मिळाली काही माध्यमातून की फक्त सकारात्मक चर्चा झाली, परंतु सर्वसामान्य प्लॉटधारक आहे यांच्या कानापर्यंत जोपर्यंत आमचे नेते कॉम्रेड जे.पी. गावित सांगणार नाही की आम्ही अशी चर्चा केली, आपले हे प्रश्न सुटलेत, तोपर्यंत आम्हाला अजून खात्री नाही। आणि म्हणून हा प्रश्न जोपर्यंत आमचे नेते कॉम्रेड गावित ह्या ठिकाणी येऊन सूचना करतील की आपली चर्चा योग्य झालेली आहे, आपलं काम झालेलं आहे, आपल्या मागण्या मान्य केल्या, तरच हा मोर्चा इथून पुढे जाईल, अन्यथा हा मोर्चा इथं मुक्काम राहील आणि पुढची अजून वाटचाल चालू ठेवेल। मंत्री गिरीश महाजन जे आहेत ते सुद्धा इथे येणार आहेत, भेट देणार आहेत, त्यांच्याशी सुद्धा ते भेटल्यानंतर जे आहे शिष्टमंडळाशी चर्चा सकारात्मक झाली असं कळतंय। त्यानंतर हा मोर्चा इथून मागे घेतला जाईल की पुढच्या दिशेने जाईल, काय नेमकं ठरतंय सध्या? नाही, एकंदरीत आहे की आतापर्यंत जेवढे लॉंग मार्च झाले त्यामध्ये महाजन साहेबांनीच त्या मोर्चाला मध्यस्थी केली होती, त्यांनीच आश्वासनं दिले होते, परंतु ते काय सक्सेस झाले नाही। त्याच्यामुळं आम्हाला आता तरी विश्वास नाही काय होईलच असं। जोपर्यंत ठोस निर्णय आमचं शिष्टमंडळ इथं सांगत नाही, पुढे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ती कार्यवाही सुरू होत नाही, तोपर्यंत काय पुढे बघू काय निर्णय होत होतो। बरोबर, नक्कीच विक्रांत, आपण जर पाहिलं जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत पुढची दिशा जी आहे ती ठरवली जाणार आहे। हा संपूर्ण परिसर दाखवतो मी पुन्हा एकदा विक्रांत आपल्या पुढारीच्या प्रेक्षकांसाठी। संपूर्ण म्हणजे 25 ते 30 हजाराच्या जवळपास हे आदिवासी शेतकरी जे आहेत ते नाशिक आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून हे मुंबईच्या दिशेने कूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कसाराचा घाट हा ओलांडल्यानंतर पायथ्याशीच शहापूर तालुक्यात सध्या भातसा धरणाच्या फाट्यावर इथे हे सगळे सध्या थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एक वेळ कळते गिरीश महाजनांची की 4 वाजेपर्यंत ते पुन्हा या ठिकाणी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी येतील आणि त्यांना जे आश्वासन आहे ते पुन्हा एकदा दिलं जाईल, काही मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या जातील आणि त्यानंतर आज कदाचित हे निघालेलं लाल वादळ आहे ते इथेच शमवलं जाईल, शहापूर तालुक्यात शमवलं जाईल। मात्र जसं त्यांनी म्हटलं की या आधी सुद्धा मध्यस्थी ही गिरीश महाजनांनीच केली होती या आधीच्या आंदोलनामध्ये, त्यामुळे तसा विश्वास सध्या राहिलेला नाही। त्यामुळे आता हे शेतकरी आदिवासी बांधव हे या सरकारवर विश्वास ठेवतील का किंवा मंत्र्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवतील का आणि हा लॉंग मार्च इथेच थांबेल की पुढे मुंबईच्या दिशेने कूच करेल आणि ज्या आपल्या मागण्या हक्काच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करूनच हे लाल वादळ शांत होईल, हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे। विक्रांत, नाही खरंय धनंजय, हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि या आंदोलकांच्या सगळ्या प्रतिक्रिया आपल्या पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या त्यासाठी।